भंडारा जिल्ह्यातील अड्याड येथील अड्याड विद्यालयाची विद्यार्थिनी गरिमा भूषण थुलकर या विद्यार्थिनीने घरची परिस्थिती सर्वसाधारण असताना सुद्धा अड्याड विद्यालयातून मुलींमधून 92.6% गुण घेऊन शाळेतून मुलींमधून प्रथम आणि शाळेतून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली। दिनांक 13 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते मुलीचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी संजीव भांबोरे यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन अभिनंदन केले आणि पुढील उज्ज्वल भविष्याकरिता तिला शुभेच्छा दिल्या। याबाबत विद्यार्थिनी कुमारी गरिमा हिने सतत 8 तास अभ्यास करीत असल्याचे यावेळी सांगितले। 11वीला सायन्स घेण्याची इच्छा असून 12वी नंतर अशाच प्रकारचे यश संपादन करून सॉफ्टवेअर इंजिनियर बनण्याची इच्छा असल्याचे यावेळी गरिमा हिने व्यक्त केले। यावेळी त्यांचे मोठे वडील अमोल थुलकर, मोठी आई समीना थुलकर, भाऊ अंकित थुलकर प्रामुख्याने उपस्थित होते। आज 10वीचा निकाल लागला असून अड्याड विद्यालय अड्याड येथून कुमारी गरिमा भूषण थुलकर ह्या मुलींमधून प्रथम आल्या आणि त्यांनी 92.60% अशा प्रकारचे मार्क मिळवले। तर आता आपण नुकतंच 10वी पास झालं, तर आपलं काय इच्छा आहे की समोर कोणत्या याच्यात प्रवेश घ्यायचा, काय सांगाल? आता इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर मग समोरचं शिक्षण करायचं पूर्ण चांगल्या कॉलेज वगैरेमधून ॲडमिशन घ्यायची। मी हा 92.60% आपण मार्क मिळवले, तर आपण कशा पद्धतीचा अभ्यास करत होते यापूर्वी? जेवढा शाळेत शिकवला मन लावून अभ्यास करायचा, त्याचं रिव्हिजन करायचा आणि जास्त वेळ आठवणीत राहिलं पाहिजे याच्यासाठी मेहनत करायची आणि पेपर लिहिण्याची प्रॅक्टिस पण करायची। समोर जाऊन आपण बोर्डची एक्झाम कशी दिली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे मार्क मिळवले। आपल्या घरची परिस्थिती नाजूक असताना सुद्धा आपण अशा पद्धतीचे मार्क मिळवले, काय सांगाल याबद्दल? आई वडिलांचं आपल्याला योग्य सहकार्य कसं काय मिळालं? पॅरेंट्सच्या सहकार्य इम्पॉर्टंट राहते। आपण कोणत्याही इकडे तिकडे लक्ष न देता आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आणि मार्क्स मिळवायचे। 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपली काय करण्याची इच्छा आहे? इंजिनिअरिंग करेन, नंतर अजून समोर लक्ष सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग। तर ह्या होत्या गरिमा भूषण थुलकर, मी संजीव भांबोरे, पत्रकार, अड्याड।